नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या आपल्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की पेडिक्युअर कसं करायचं. स्टेप बाय स्टेप आम्ही पेडिक्युअर तुम्हाला दाखवणारच आहोत. पण पेडिक्युअरबद्दल आपण थोडंसं आधी त्याचं साहित्य कसं आहे, त्याला काय बोललं जातं याची आपण आधी इन्फॉर्मेशन घेऊ. तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे जो ट्रे आहे त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी जे काही मटेरियल आपल्याला पेडिक्युअर मेनिक्युअरला लागतं त्याच्या इन्फॉर्मेशन आपण देऊ. हे जे आहे त्याला आपण फाईल बोललं जातं की जे तुमच्या नखांना शेप दिला जातो ह्यानी. त्याचबरोबर हा स्क्रब ब्रश आहे की जी डेड स्किन आहे तुमच्या टॉईजवर ते आपण स्क्रब ह्यानी करून आपण डेड स्किन थोडंसं काढू शकतो. त्याचबरोबर हा आहे रेझर. ह्या रेझरचा वापर करून ज्यांची खूप खूप जास्त डेड स्किन आहे ह्या रेझरनी आपण काढू शकतो. रेझर वापरताना प्रत्येक क्लायंटला आपल्याला वेगवेगळा रेझर वापरणं गरजेचं आहे, कारण आपण आपल्या एका क्लायंटचा रेझर वापरून झाल्यावर दुसऱ्या क्लायंटला तोच जर रेझर तुम्ही वापरताय तर नक्कीच इन्फेक्शन होऊ शकतं. सो बी केअरफुल. तुम्ही जेव्हा पेडिक्युअर करत असाल तेव्हा एका क्लायंटसाठी एकच रेझर वापरा आणि त्यांनी डेड स्किन काढली तर पूर्ण तुमची टोटल डेड स्किन निघू शकते. त्याचबरोबर हे जे आहे त्याला क्युटिकल रिमूव्हर बोललं जातं की तुमच्या नखांवरची जी एक्स्ट्राची स्किन असते ते काढायचं काम हे क्युटिकल रिमूव्हर करतं. त्याचबरोबर हे आहे पुशर की ज्या पुशरमुळं आपल्या नेल्सवरची जी काही डेड स्किन असेल किंवा नेल्सवर जे काही डर्टीपणा असेल ते नेल्स क्लीन करायचं काम हे पुशर करतं. त्याचबरोबर ह्याला बोललं जातं नेलकेटर. आणि त्याचबरोबर इथं आपल्याकडं आहे पुशर विथ क्युटिकल रिमूव्हर की जे जर सेपरेट तुमच्या किटमध्ये नसेल तर हे कंबो हा एक कंबो येतो की ज्याच्यामध्ये क्युटिकल पण आहे आणि ज्याच्यामध्ये पुशरसुद्धा आहे. त्याचबरोबर ह्याला बोललं जातं ट्विझर की ट्विझरचा वापर आहे की तुमचा नेल्समध्ये जर काही एक्स्ट्राची आतून स्किन अडकली असेल तर ते रिमूव्ह करायचं काम हे ट्विझर करतं. त्याचबरोबर ह्याला बोललं जातं वपर. हे तुम्हाला आपल्या नेल्सला शाईन देण्याचं काम करतं. त्याचबरोबर हा सुद्धा एक बफर आहे की ह्या बफरचा उपयोग तुम्हाला आधी खूप सारं त्याचा लेयर्स आधी क्लीन करायला काम येतं आणि त्यानंतर तुम्ही पॉलिशिंग देऊ शकता. असे सगळे सेटची मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आपण ब्रीफली इन्फॉर्मेशन पाहिली आहे की काय मटेरियल लागतं आपल्या पेडिक्युअरसाठी आणि त्या त्या टूल्सचं नाव काय, कुठले कुठले टूल्स वापरले जातात आणि त्या टूल्सला काय बोललं जातं हे तुम्हाला मी आत्ताच इन्फॉर्मेशन सांगितली. त्याचबरोबर मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड अवेलेबल आहेत पेडिक्युअर करण्यासाठी. ते किट अवेलेबल आहे. आपल्या पार्लरमध्ये सुद्धा O3+ पेडिक्युअर अवेलेबल आहे, रागाचं अवेलेबल आहे, त्याचबरोबर रिचफ्लॉनचं अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर सारा ह्या ब्रँडचं सुद्धा अवेलेबल आहे. असे अनेक ब्रँड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं पेडिक्युअर किट वापरू शकता. फक्त तुम्ही आता आपल्या व्हिडिओमध्ये बघा आपण स्टेप बाय स्टेप कसं पेडिक्युअर करत आहोत. तर नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. तर आता आपण बघूया. तर तुम्ही पाहू शकता माझ्या क्लायंटचं हिल खूप क्रॅक झालेलं आहे. तर आपण पेडिक्युअरची सगळी तयारी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपण पेडिओलॉजिक्सचं किट वापरत आहोत पेडिक्युअरसाठी. आता आपण नेल्सला क्युटिकल क्रीम लावून घेतली आहे. क्युटिकल क्रीम का लावावी तर क्युटिकल क्रीममुळं नेल्सला सॉफ्टनेस येईल आणि त्यामुळं जे आपल्याला नेल्सचं इन्फेक्शन आहे ते रिमूव्ह करण्यासाठी इझी होऊन जाईल. सो आपण क्युटिकल क्रीम लावणं गरजेचं आहे. तुम्ही पाहत असाल जर पाण्यात आपण दोन्ही लेग टाकलेले आहेत त्या पाण्यामध्ये आपण पेडी सॉल्ट आणि पेडी वॉश टाकलेला आहे. त्याचबरोबर आपण रेझरनी जे हिल्स आहेत क्रॅक झालेल्या त्याची आपण डेड स्किन काढत आहोत. पाहू शकता किती डेड स्किन आहे. त्याचबरोबर आपल्याला फूड स्क्रॅपरच्या साहाय्याने टाचा हे करून घ्यायचं आहे, स्क्रब करून घ्यायचं आहे. आणि आपण जी क्युटिकल क्रीम लावली होती नेल्सला त्याच्यामुळं नेल्सला थोडासा सॉफ्टनेस आलेला आहे आणि नेलच्या कडेची जी घाण आहे ती आपण क्युटिकल रिमूव्हरच्या साहाय्याने क्लीन करत आहोत. पाहू शकता नेल्सला अटॅच जी स्किन आहे तीसुद्धा रिमूव्ह होते. त्याचबरोबर पुशरच्या साहाय्याने नेल्सवरची जी घाण आहे ती आपण रिमूव्ह करत आहोत. आपण पाण्यामध्ये पेडी सॉल्ट आणि पेडी वॉश टाकून घेतला होता आणि आपल्या नेल्सला क्युटिकल क्रीम लावून आपण पाण्यात पाय 10 मिनटं सोक करायला ठेवले होते. त्याचबरोबर एक्स्ट्रा जे नेल्स आहेत ते आपण नेल कटरच्या साहाय्याने काढत आहोत.
आता आपण फाईलचा वापर करून नेल्सला आपला शेप देत आहोत. नेल्सला शेप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की कधी कधी स्किनला रब होऊ शकतो फाईल, सो बी केअरफुल. पाहू शकता फाईल करता करता जे नेल्समधून डस्ट वगैरे निघत आहे ती आपल्याला कॉटनच्या साहाय्याने क्लीन करून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीने नेल शेप देता येईल. त्याचबरोबर आपल्याला तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर आपल्याला बफरच्या साहाय्याने नेल्स पॉलिश करून घ्यायचे आहेत. आधी हार्ड बफर वापरतो आहे आपण. हार्ड बफरच्या साहाय्याने आपल्या टोजला जे टॉईज आहेत त्याला सगळ्याला आपण क्लीन करून घेत आहोत. हार्ड बफर वापरून झाल्यानंतर आपल्याला पॉलिशिंग बफर वापरायचा आहे की ज्याच्यामुळं आपल्या नेल्सला शाईन येईल. तुम्ही पाहू शकता आपल्या नेल्सला पूर्ण शाईन पॉलिश होत आहे. त्याचबरोबर आपण दुसऱ्या ज्या पायाची हिलची जी डेड स्किन आहे ती काढत आहोत. लक्षात ठेवा रेझरचा वापर करताना एका क्लायंटला एक रेझर वापरा. त्यानंतर त्याच्यामध्ये असणारा जो आपण रेझर घेत आहोत किंवा ब्लेड घेत आहोत तो आपल्याला काढून टाकून द्यायचा आहे आणि दुसऱ्या क्लायंटला दुसरा वापरायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला फूट स्क्रॅपरच्या साहाय्याने पूर्ण पायाचे हिल घासून घ्यायचे आहेत. सेम प्रोसिजर पुशरच्या साहाय्याने आपण नेल्सवरची घाण रिमूव्ह करत आहोत. क्युटिकल रिमूव्हरच्या साहाय्याने नेलच्या आतमध्ये असणारे डेड स्किन सगळं आपण रिमूव्ह करत आहोत. पाहू शकता स्किनला अटॅच नेल्स असल्यामुळं त्या पोर्शनमध्ये थोडी घाण अडकण्याचे चान्स असतात. कधी कधी क्लायंटला नेल्सला अटॅच स्किन बाहेर आलेली असते ती स्किनसुद्धा रिमूव्ह करणं गरजेचं असतं, नाहीतर क्लायंटला पेन होत असतं नखामध्ये आणि त्यामुळं मग नेल्स इन्फेक्शन होतात. कधी कधी त्या नेल्समधून ब्लड वगैरे पण येऊ शकतो. सो बी केअरफुल. तुम्ही काळजी घ्या. क्युटिकल रिमूव्हरचा वापर करताना योग्य ती काळजी घ्या. त्याचबरोबर आपण एक्स्ट्राचे जे नेल्स आहेत जे क्लायंटला अनवॉन्टेड आहेत ते काढून टाकतो आहे. सेम वे फाईलच्या साहाय्याने नेल्सला शेप देत आहोत. पाहू शकता तुम्ही आपण कसा शेप देत आहोत. पूर्ण काळजी घ्या तुम्ही. पूर्ण हार्ड स्क्रबने आपल्या हार्ड बफरने आपल्याला पूर्ण नेल्स क्लीन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पॉलिशिंग बफर वापरायचा आहे. नक्कीच तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या प्रोसिजर कळत असतील. आता आपण मसाज स्टार्ट करत आहोत. मसाज मीन्स आधी क्लिन्झिंग करून घेऊ, देन स्क्रबिंग, देन मसाज आणि देन पॅक. सर्क्युलर मोशनने आपण क्लिन्झिंग करून घेऊ. नीपासून आपल्याला खाली हीलपर्यंत आपल्याला क्लिन्झिंग करायचं आहे. जेव्हा आपण प्रोसिजर स्टार्ट करत आहोत तेव्हा आपल्याला दोन्ही पाय जेव्हा पाण्यामध्ये आपण टाकतो तेव्हा 10 मिनटं आपल्याला वेट करायचं आहे. 10 मिनटानंतर जी क्युटिकल क्रीम आपण नेल्सला लावली आहे त्याची प्रोसिजर स्टार्ट होऊन त्या नेल्सवर सॉफ्टनेसपणा येईल आणि त्यानंतर आपल्याला नेल्स क्लीन करणं इझी जाईल. तर आता आपलं योग्य पद्धतीने क्लिन्झिंग आपलं करून झालेलं आहे. क्लिन्झिंग आपण क्लीन करून घेऊ. त्यानंतर आपण स्क्रबिंग करत आहोत. पेडिक्युअरचे फायदे असे आहेत की पेडिक्युअरमुळं जे तुमचे नेलचे इन्फेक्शन आहे ते कमी होतं. तुमचे क्रॅक हील आहेत ते कमी होण्यास मदत होतं. त्याचबरोबर तुम्हाला रिलॅक्स फील होतं कारण आपण फूट मसाज देतो त्याच्यामुळे रिलॅक्सिंग वाटतं. आणि पेडिक्युअरमुळं तुम्हाला खूप फूट मसाज मिळाल्यामुळं खूप रिलॅक्स फील होणारच.
त्याच पद्धतीने जे काही तुमच्या लेगला काही क्रॅम्प्स येत असतील किंवा तुम्हाला थोडंसं पेन होत असेल ते सुद्धा तुमचं थोडं कमी होण्याचं काम पेडिक्युअरमुळे होतं. आणि तुमचं मेन म्हणजे तुमचे नेल्समध्ये जे नेल्स मधीच तुटले जातात, ब्रेक होतात, त्या नेल्सला एक ग्रोथ मिळते. जेव्हा पेडिक्युअरमुळं तुम्ही फाईन शेप देता त्यांना, त्याचे क्युटिकल्स जे असतात ते ओपन करून त्यांचं क्लीन करता, त्याच्यामुळं नेल्स ग्रोथ होण्याला मदत होते. तर दोन्ही पायाचे आपले क्लिन्सिंग, स्क्रबिंग ह्या प्रोसिजर कंप्लीट झालेल्या आहेत. तर आता आपण मसाज बघूया. मसाज करताना आपल्याला नीपासून आपल्या पायाच्या हील एरियापर्यंत आपल्याला मसाज द्यायचा आहे. कंप्लीट मसाज आपल्याला 7 ते 8 मिनटं द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपण टॉईजला पण मसाज देतो, हीललाही मसाज देतो आहे. 7 ते 8 मिनटं तुम्ही मसाज द्या. क्लायंटला खूप रिलॅक्स फील होईल. पाहू शकता तुम्ही थंबच्या साहाय्याने आपल्याला पायाच्या हीलपासून टॉईजपर्यंत मसाज द्यायचा आहे. खूप छान पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप जर पेडिक्युअर केलं तर क्लायंटला रिलॅक्स वाटेल आणि क्लायंट परत आपल्याकडे सेकंड ट्रीटमेंट पेडिक्युअरची घेण्यासाठी आपल्या पार्लरला येऊ शकतो. सो तुम्ही काम करताना अगदी स्टेप बाय स्टेप काम करा. कुठलीही स्टेप आपण स्किप नाही करायची आहे. सात ते 8 मिनटं आपण मसाज करेपर्यंत आपल्या क्लायंटच्या डोळ्यांवर कॉटन ठेवा आणि क्लायंटला रिलॅक्स व्हायला सांगा. आणि आपण मसाज करता करता क्लायंटला अत्यंत असं रिलॅक्स वाटणार आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आपण प्रेशर पॉईंट देत आहोत आपल्या पायाच्या पंजाला. त्यामुळं क्लायंटला खूप रिलॅक्स फील होणार आहे. त्यानंतर आपण कणीपासून टॉईजपर्यंत आपण पॅक लावून घेत आहोत. दहा ते 12 मिनटं आपण पॅक ड्राय करून घेतला आहे आणि आता वॉश करून घेऊया. पॅक आपला पूर्ण पाण्याच्या साहाय्याने क्लीन करून घेतल्यानंतर आपल्या पेडिक्युअरच्या सगळ्या स्टेप ऑलमोस्ट कंप्लीट झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता क्रॅक हेल्स खूप कमी झालेले आहेत.